यानंतरची बातमी वंदे मातरम वादासंदर्भातली आहे। वंदे मातरमचा हा सगळा वाद सुरू झाला काल सपाचे आमदार अबू आझमी यांनी विधान केल्याच्या नंतर आणि त्यानंतर आज याचे पडसाद विधिमंडळात आणि विधिमंडळाबाहेर दोन्हीकडे उमटलेले पाहायला मिळाले। जिस ढंग से आप वंदे मातरम की बेइज्जती नहीं करते, उसका विरोध है। एमआईएम पार्टी में बंदी करनी है, बंदी नहीं करते, एमआईएम पार्टी में बंदी करनी है। वंदे मातरमचा वाद आज विधान भवनाच्या दारात आला। अगर आपको वंदे मातरम ने कहा तो पाकिस्तान चले जाओ, आपको हिंदुस्तान में कोई नहीं जाएंगे। मद्रास उच्च न्यायालयानं वंदे मातरम गाणं बंधनकारक केल्यानंतर समाजवादी पक्ष आणि एमआयएमनं त्यावर आक्षेप घेतलाय। त्यामुळे आज सदनात आणि बाहेर वंदे मातरमच्या वादाचे सूर ऐकायला मिळाले। मेरी बात का गलत मतलब नहीं निकाला जाए, लेकिन मेरा मजहब कहता है, मेरा इस्लाम कहता है कि एक अल्लाह की पूजा करो, दुनिया में किसी की पूजा नहीं कर सकते। तो क्या गलत अध्यक्ष महोदय? मातृवंदन जिंदाबाद का नारा एक बार नहीं 1000 बार लगाता हूँ। गलत बात करते हैं ये सिर्फ राजनीति करते हैं। अबू आझमी यांच्या युक्तिवादावर भाजप नेते एकनाथ खडसेंनी जोरदार आक्षेप घेतला। जहाँ हम पैदा हुए हैं, जहाँ हम मुफ्त में यहाँ के हवा ले रहे हैं, यहाँ हमारे मुफ्त में पानी ले रहे हैं, मरने के बाद 2 गज जमीन भी यहाँ की ले रहे हैं, कफन का 2 मीटर कपड़ा भी यहाँ से लेंगे, कफन का कपड़ा भी 2 मीटर यहाँ से लेंगे और यहाँ दफनाए जाएंगे। अब जब मिट्टी में हम पैदा हुए, जहाँ में हम खड़े रहे, जिसमें हम बचे हैं, बड़े हुए हैं, जहाँ मरने के बाद भी यहाँ रहने वाले हैं, उस मिट्टी को सलाम करने में क्या बड़ी बात है? ये कोई गजब का बात है इसमें? खरं तर वंदे मातरमसाठी भाजप आमदारांनी जरी आग्रह धरला असला तरी मद्रास हायकोर्टाचा आदेश जरा वेगळा आहे। शाळा, कॉलेजेस, सरकारी कार्यालय, खाजगी संस्थांमध्ये वंदे मातरम गाणं बंधनकारक आहे। आठवड्यातून किमान सोमवारी किंवा शुक्रवारी एकदा तरी वंदे मातरमचे सूर घुमायला हवेत। मात्र कुठल्याही व्यक्ती अथवा संस्थेला वंदे मातरम गाण्यात काही अडचण असेल तर त्याच्यावर कुठलीही सक्ती करू नये। मात्र संबंधित व्यक्ती किंवा संस्थेला त्याचं सुयोग्य स्पष्टीकरण द्यावं लागेल। मग तरीही भाजप आमदार सक्तीवर ठाम का आहेत हा प्रश्नच आहे। आणि देशप्रेमाआड धर्म कुठून येतो असा सवाल मुस्लिम आमदारांनाही आहे। बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी 1870 साली वंदे मातरमची रचना केली। 1881 साली त्यांनीच लिहिलेल्या आनंदमठ कादंबरीतही त्याचा उल्लेख आहे। 1886 साली काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात पहिल्यांदा रवींद्रनाथ टागोरांनी त्यातील कडवी गायली। भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात प्रेरणा म्हणून वंदे मातरमनं मोठी भूमिका निभावली आहे। भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदा वंदे मातरम मधील 2 कडवी राष्ट्रीय गीत म्हणून घोषित करण्यात आली, ज्यामध्ये जन्मदाती आई आणि जन्मभूमी विषयीचं कौतुक आहे। त्याला कुठल्याही हिंदू देव देवतांशी जोडलेलं नाहीये। विशेष म्हणजे जसं जनगण मन 52 सेकंदात संपवण्याचं बंधन आहे, तसं कुठलंही बंधन वंदे मातरम बद्दल अस्तित्वात नाही। मग जन्मदात्री आणि जन्मभूमीचा जागर करण्याचा मुद्दा आझमी आणि पठाण धर्माशी नेऊन का जोडतायत हा सवाल आहे। मी अमुक शब्द म्हणालो तरच मी राष्ट्रप्रेमी आणि जर नाही म्हणालो तर राष्ट्रप्रेमी नाही, हे ठरवण्याचे अधिकार कोणी कुणाला दिलेले आहेत? आपल्या घटनेमध्ये ज्या गोष्टी सांगितल्या तेवढ्या पुरेशा आहेत। त्याच्या बाहेर जाऊन अजून तुम्ही 10 गोष्टी सांगणं आणि ते लादणं, मला असं वाटतं की यामुळे समाजामध्ये तेढ वाढते आहे। ज्यांना धर्माच्या नावाने राजकारण करायचे दोन्हीकडच्या, त्यांना या सगळ्या गोष्टीची आवश्यकता आहे, गरजेच्या आहे। सर्वसामान्य माणूस याच्यामध्ये भरडला जातोय। देशप्रेम व्यक्त करण्यासाठी कुठल्याही गीताची जशी सक्ती अयोग्य आहे, तसंच कुठलाही धर्म देशप्रेमाच्या आड येऊ शकत नाही। त्यामुळे फक्त मतांसाठी लोकांच्या भावना भडकवण्याचा उद्योग भाजप आणि मुस्लिम आमदारांनीही करू नये इतकंच। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा।